हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत नवीन चॅप्टर अस्थि शरीर. तर रचना शरीरमध्ये अस्थि शरीर हे एक इम्पॉर्टंट आहे चॅप्टर आणि याचा SAQ हा डेफिनेटली येतो. अस्थि किंवा अस्थिचे प्रकार सांगा असे SAQ मध्ये येते युनिव्हर्सिटीला. तर आपण सर्वात पहिले बघूया अस्थि म्हणजे काय, त्याची निरुक्ती काय आहे. असते असं कठीण म्हणजे काय की जी चिरकाल टिकून राहणारा आणि सर्वात कठीण धातू म्हणजे जे अस्थि आहे, जे बोन्स आहे तर ते चिरकाल टिकून राहतात. म्हणजे जे मनुष्य मेल्यावर सुद्धा तो जो अस्थि धातू आहे तो तरी सुद्धा तसंच टिकून राहतो खूप काळ आणि सर्वात कठीण आहे. आणि हा जो धातू आहे तर हा सर्वात कठीण धातू आहे. आपल्याकडे 7 धातू असतात आपल्या शरीरात, त्याच्यापैकी अस्थि एक धातू आहे आणि तो सर्वात कठीण धातू मानला जातो. तर अस्थिचे कार्य काय आहे, त्याचे फंक्शन्स काय आहे बोन्सचे. क्रमानुसार 5वा धातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि. 5 नंबरचा धातू हा अस्थि धातू आहे. अस्थि शरीराचे धारण करते. धारण करते म्हणजे काय की शरीराला ते एक विशिष्ट असे उभं राहण्यासाठी, हालचाल करण्यासाठी त्याला एक घनता प्राप्त करून देते, त्याला एक आकार, त्याला एक स्ट्रक्चर धारण करून देते. ठीक आहे, शरीराला विशिष्ट आकार देतो, शरीराला एक पर्टिक्युलर त्याचा आकार देतो अस्थि धातू. कसा म्हणजे हाईट कमी जास्त ते अस्थिमुळेच असते. नंतर काय, शरीराला आधार देणे म्हणजे शरीराला सपोर्ट करतो अस्थि धातू. कारण आपली जी हालचाल आहे तर ते सगळं अस्थि धातूच्या मदतीने होते आणि मांस धातूच्या मदतीने होते. तर मग अस्थि धातू हा आपल्याला हालचाल करण्यासाठी, फंक्शन करण्यासाठी आधार देतो. 2 किंवा अधिक अस्थि एकत्र येऊन संधी बनते. म्हणजे आता आपल्या शरीरात खूप सारे अस्थि आहेत, ठीक आहे, तर 2 किंवा अधिक, 2, 3, 4 त्या एकत्र जेव्हा येतात तर तेव्हा त्या संधी बनवतात. संधी म्हणजे जॉईंट्स. शरीर मजबूत व मज्जेचे पोषण करते. म्हणजे जो अस्थि धातू आहे तर तो शरीर मजबूत बनवतो. बरोबर आहे, अस्थिमुळेच. अस्थि हा स्ट्रॉंगेस्ट असतो, कठीण आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे आपले शरीर सुद्धा स्ट्रॉंग बनते. आणि मज्जेचे पोषण म्हणजे आता अस्थि हा 5व्या नंबरचा धातू आहे, त्याच्यानंतर 6व्या नंबरचा आहे मज्जा धातू. तर अस्थिचे पोषण म्हणजे जे धातू पोषण कार्य आहे, ठीक आहे, तर त्याच्यामधून जसं की रसा धातूपासून रक्त धातू तयार होतो, तर तसंच जी प्रक्रिया पुढे चालत राहते तसे जो आपला अस्थि धातू आहे त्याच्यापासून पुढे मज्जा धातू तयार होणार आहे. कारण जो अस्थि धातू तयार झाला आहे त्याच्यामध्ये मज्जा धातूचे पोषक अंश असतात आणि त्याच्यामुळे मज्जा धातूची निर्मिती होते. नंतर त्याची संख्या किती, आता सुश्रुत आचार्यांनी त्याची आपल्या शरीरामध्ये 300 अस्थि आहे, 300 बोन्स आहे असे सांगितले आहे. चरक आचार्यांनी सांगितले आहे की 360 बोन्स आहे. ठीक आहे, आता हे त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेलं ऑब्झर्वेशन आहे. ठीक आहे, आणि आधुनिक म्हणजे मॉडर्न सायन्सनुसार आपल्या बॉडीमध्ये एकूण 206 अस्थि असतात. ठीक आहे, आता याचे स्वरूप कसे म्हणजे नेमके काय असते याच्यामध्ये, हे कसे दिसतात किंवा कशाने बनलेले आहे. तर पांचभौतिक स्वरूप म्हणजे याच्यामध्ये कोणते पंचमहाभूत आहे, तर पृथ्वी महाभूत हे जास्त स्वरूपात आढळते. ठीक आहे, म्हणजे अस्थीमध्ये पृथ्वी महाभूताचे अधिक्य असते म्हणून ते कठीण आहे. दोष अधिष्ठान, तर अस्थीमध्ये कोणता दोष आढळतो, तर वात दोष. कारण अस्थि ही पोकळ असते, थोडेसे त्याला हॉलोनेस असते, त्याच्यामध्ये तर वात दोष म्हणजे वायू हा संचारत असतो. मल, तर अस्थि हा धातू आहे, जो धातू असतो त्याचे एक मल असते. ठीक आहे, म्हणजे धातू पोषक अंश जेव्हा एखादा धातू बनायचा असतो, सपोज हा धातू आहे आपल्याला बनवायचा, ठीक आहे, तर हा धातू जेव्हा बनला तर त्याच्यातून एक पोषक अंश बनतो आणि एक मल बनत असतो. ठीक आहे, तर तसाच मग अस्थीचा मल म्हणजे आपण कोणता पण एक प्रोडक्ट बनवतोय सपोज, तर ते प्रोडक्ट बनवल्यानंतर तो प्रोडक्ट तयार झाला, ठीक आहे, तर त्याच्यानंतर त्याचा एक रेसिड्यू पण राहील. ठीक आहे, त्याचं जे आपल्याला जे अनवॉन्टेड मटेरियल सुद्धा तयार होणार आहे. ठीक आहे, आपण वॉन्टेड मटेरियल बनलं तर तसं अनवॉन्टेड पण तयार होतं. सर रिॲक्शनमध्ये आपल्याला काहीतरी बनवायचं असेल तर ते आपण मिळवतो त्याचं प्रोडक्ट, पण त्याच्यानंतर त्याचा हे पण तयार होतं, रेसिड्युअल पण फॉर्म होतो. ठीक आहे, बघा आपण पार्टिसिपेशन, तसंच मग रिॲक्शनमध्ये जेव्हा अस्थि धातू बनतो तेव्हा त्याच्यासोबत त्याचा मल सुद्धा बनतो. तर अस्थीचा मल काय असतो, नख व केश, म्हणजे आपले जे नख आहे, आपले जे केश आहे तर ते अस्थि धातूचा मल आहे. ठीक आहे, म्हणजे अस्थि धातूपासून ते तयार झाले आहे.
जेव्हा अस्थिधातू बनण्याचा प्रोसेस चालू होती तेव्हा मग त्याच्यापासून अस्थिधातू बनला आणि त्याचा मलही बनला. आता उपधातू, उपधातू म्हणजे काय की धातूंपासून तयार होणारे. ठीक आहे, तर उपधातू काय आहे त्याचा दंत, म्हणजे हे आपले जे दात आहे तर हे अस्थिचे उपधातू आहे. तर हे असे अस्थिचे इन्फॉर्मेशन आहे. तर हे असं 5 मार्कला SQ मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अस्थिचे प्रकार बघूया. थँक्यू.